नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या 100% बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला जाणून घ्यायच्यात राज्यातल्या, देशातल्या, जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिनमध्ये. पण सुरुवातीला हेडलाइन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. अजित पवार आणि 9 मंत्र्यांसह 32 आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट. पक्ष एकसंध राहावा यासाठी विनंती. पवारांची नकार घंटा कायम. अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवर काँग्रेसच्या मनात संशय. मवियात चुकीचा संदेश जात असल्याचा यशोमती ठाकूरांचा आरोप. उपसभापती नीलम गोरेंसह मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरियांविरोधात ठाकरे गटाकडून अपात्रतेची नोटीस. राज्यपालांना निवेदन. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांकडून शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, फडणवीसांची ग्वाही. बोगस बियाणं खत विकणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार. कृषी मंत्र्यांची माहिती. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांमध्ये फूट पडल्याची चर्चा. विरोधकांच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार नसल्यानं तर्कवितर्कांना उधाण. बंगळुरूमधील विरोधकांच्या बैठकीला शरद पवारांची अचानक दांडी. उद्या सकाळी उपस्थित राहणार असल्याची राष्ट्रवादीची माहिती. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. दुबार पेरणीचं संकट टळणार का, याकडे बळीराजाच्या नजरा. सोमवती अमावस्येनिमित्तानं खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत भाविकांची अलोट गर्दी. सदानंदाचा जयघोष आणि भंडाऱ्या खोबऱ्याची उधळण. बघूया 100% बातम्या. विधिमंडळाच्या